नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आशंकास किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत भरलेला खेकडा. तर चला पाहूया त्याची रेसिपी. खेकड्यांची सगळी अंगडी काढून घ्यायचे आणि मोठीवाली आपल्याला रस्स्यात टाकायच्यात आणि छोटीवाली आपल्याला मिक्सरला लावायच्यात. खेकडे हाताने चोळले पाण्याखाली तर हे सगळं काळा पण निघून जाईल. खेकड्यांचा मधला पोर्शन आपल्याला काढायचा आहे. तो हाताने नसेल निघत तर सुरीच्या मदतीने काढूया. आणि खेकडी आपल्याला भरायच्या आहेत म्हणून त्यांना उचलून घेऊया आणि जर भरायची नसेल तर तुम्ही मधून कापून टाकू शकता. ही येलो येलो सगळी अंडी आहेत. येल्लोच्या जागी जो डार्क पोर्शन आहे तो छान पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या. सो आपली खेकडे वगैरे साफ करून झालेली आहेत आणि भरलेली खेकडी आहेत आपली भरपूर. आणि आता खेकड्यांसोबत आपण वाटणही म्हणजे जे लागणार आहे ते बघून घेऊया. इथे मी घेतलाय कांदा, खोबरा आणि धने. आणि हिरव्या मसाल्यामध्ये मी घेतलंय कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं अद्रक. आणि ह्या सगळ्यांना भाजून मस्तपैकी त्याचं वाटप करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला भरण पण बनवायचं आहे, तर ते पण आपण पुढे बघूया. आणि चला आता वाटण करून घेऊया. आपण कांदा भाजून घेऊया. कांदा भाजताना आपल्याला 2 चमच तेल ॲड केला किंवा 1 चमच तेल ॲड केला तरीही चालेल. त्याच्याने पटकन कांदा भाजला जातो. खोबरा पटकन भाजला जातो तर त्याला असंच परतत राहायचं आहे, तर लवकर होतो तो. आणि मी ह्याचसोबत धनेही भाजून घेते छानपैकी मस्त. धने भाजल्याने छान सुगंध येतो आणि खूप छान वाटण तयार होतं. मिक्सरमध्ये मी ॲड करते कांदा, खोबरा, लसूण, अद्रक एकदम कमी घेतलाय आणि कोथिंबीर आणि जे धने भाजून घेतलेत ते. आणि थोडंसं पाणी ॲड करून मिक्सर लावून घेऊया. वाटण झालेलं आहे छानपैकी वाटून. आता आपण खेकड्यांची छोटी अंगडी आहे ती मिक्सरला लावून घेऊया आणि पाणी ॲड करून घेऊया. खेकड्यांचा जो रस आहे तो गाळून घेऊया एक चाळणीच्या मदतीने अशा प्रकारे. आणि छानपैकी तो गळ निघून जातो आणि जे खडूक मुटूक हद्द्या असतात त्याही निघाल्या जातात आणि ह्याच्याने रस्स्यामध्ये छान एक खेकड्यांचा फ्लेवर येतो. खूप छान लागतो. आता आपण खेकड्यांचं भरण बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे 1 पळी बेसनचं पीठ आणि छान त्याला भाजून घेते. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे 1-1 चम्मच पीठ ॲड करू शकता, पण मी फक्त बेसनचा ॲड करते. आणि आता छानपैकी भाजून झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी स्पाइसेस ॲड करते. घरचा मसाला. इथे मी यूज केलेला आहे हिंग, कोरिएंडर पावडर आणि 1 क्युमिन पावडर आणि हळद. आणि आपलं चवीनुसार थोडंसं मीठ. थोडं कमीच टाका कारण की आपल्याला रश्श्यातही मीठ ॲड करायचं आहे. आणि 1 चमच तेल. छानपैकी मिक्स करून घ्या आणि नंतरला त्याला थोडं पाणी ॲड करून छान पिठासारखं मळून घ्यायचं आहे. एकदम पण पातळ नाही झालं पाहिजे आणि एकदम पण घट्ट नाही झालं पाहिजे. ते कालवणात शिजता आलं पाहिजे छान. आणि आता ह्याच्यामध्ये मी कांदा ॲड करून घेते एक छोटा. आणि मस्त फ्लेवरफुल असं ते भरण तयार होतं कांद्याने आणि खूप छान लागतं तो कांदा मध्ये येतो तेव्हा. आणि अशा प्रकारे हे झालेलं आहे रेडी. आता आपण भरून घेऊया. अशा सगळ्या प्रकारे दाबून त्याला छानपैकी त्याच्या आतल्या बाजूला भरून घेऊया. मी जास्त जाड लेयर ठेवत नाहीये आणि कारण की ते शिजलं पाहिजे व्यवस्थित. मग तो जो रस्स्याचा फ्लेवर आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये येतो. सो आपली सगळी तयारी छानपैकी झालेली आहे. आपण वाटणही तयार केलेलं आहे आणि अंगड्यांचा रसही गाळून घेतलेला आहे आणि खेकडीही भरून घेतलेली आहेत छानपैकी. आता आपण त्याची फोडणी पाहूया. फोडणी आपली खूप स्वीट सिंपल आहे. तेलामध्ये मी ॲड करते तेजपत्ता आणि लसूण आणि 1 चम्मच आपला घरचा मसाला आणि वाटण. छान तेलामध्ये हे फ्राय करून घेते एकदम. छान असा वाटण परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. खूप छान असा भुनला जातो तो. आता त्याच्यामध्ये मी ॲड करते हळद, कोरिएंडर पावडर आणि क्युमिन पावडर. छान त्याला मस्त परत परतवून घेते आणि आता आपण तो खेकड्यांचा रस काढला होता तो ॲड करायचा आहे आणि 1 उकळी येईपर्यंत ठेवून देते मी. हे झालेलं आहे छान. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून खेकडी ॲड करून घेते आपली. खेकडी ॲड करून झाली की मी त्याला कव्हर करून ठेवून देते 5 मिनिटासाठी न हलवता. आणि छानपैकी ते 5 मिनिटं वाफ लागते खेकड्यांना आणि त्याच्यानंतर मी ओपन करते आणि मग परत एकदा छान परतवून त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते.
खेकड्यांना परत उलट-पुलट करून 10-15 मिनिटं शिजत ठेवून देते छानपैकी. वाफ लागेपर्यंत त्यांना. छान शिजून झाले की तुम्ही त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करून सर्व्ह करू शकता. मी मोस्टली स्किप करते कारण की वाटणात ॲड केलेली आहे. तर मंडळी, आपला खेकड्याचा रस्सा झालेला आहे रेडी आणि आता आपण करूया त्याची टेस्ट. खूप छान रस्सा झाला, एकदम फ्लेवरफुल आहे. पूर्ण खेकड्याचा रस त्या रस्स्यामध्ये आलेला आहे आणि खूप छान झालाय. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.